शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्याला कदापिही माफी नाही. प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा. प्रहारतर्फे पालकमंत्री बावनकुळेचा जाहीर निषेध. शेतकरी कर्जमाफीच्या नावाने मिरच्या झोंबणाऱ्या व शेतकरी आणि बच्चू कडूंच्या आंदोलनाला नौटंकी संबोधणाऱ्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फोटोला प्रहारने मिरचीची धुनी दिली. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्याला कदापिही माफी नाही. प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी कर्जमाफी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आणखी तीव्र होणार. काल मोर्शी येथील कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला नौटंकी संबोधून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचा अपमान करणाऱ्या अमरावतीच्या पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मिरचीची धुनी देऊन व फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे कैवारी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात कर्जमाफीसाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात महानगर प्रमुख बंटीराम टेके, प्रदेश प्रवक्ता जितू दुधाने, सचिव नंदकिशोर कुईटे, उपसरपंच अतुल सिंगम, महानगर संपर्क प्रमुख गोलू पाटील, संपर्क प्रमुख अकबरभाई औशिकर, मनीष पवार, राजू परिसे, निरंजन ठाकरे, समर्थन डावरे, मंजुषा बोडखे, अलका शहाणे, शुभांगी वाटाणे, पद्मा मेटकर, ललिता धुर्वे आदी उपस्थित होते. आणि राज्याचे महसूल आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री हे मोर्शी दौऱ्यावर होते. या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री श्री बावनकुळे यांनी शेतकरी आंदोलनाचा म्हणजे काही कोणाचं नाव न घेता त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्यावर नौटंकी म्हणून टीका केली. माझा बावनकुळे साहेबांना प्रश्न आहे, या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 6 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. त्या 6 लाख शेतकऱ्यांच्या विधवा महिला, त्यांची मुलं बाळं यांच्यासाठी आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या, स्वयंस्फूर्तीने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बावनकुळे साहेब तुम्ही नौटंकी म्हणताय. एकीकडे तुम्हीच म्हटलं होतं निवडणुकीच्या आधी की सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही कर्जमाफी करू, आणि आता जेव्हा जेव्हा कर्जमाफीचा विषय निघतो तेव्हा या सरकारला, या पालकमंत्र्यांना मिरच्या झोंबतात. म्हणून त्या मिरच्या झोंबणाऱ्या मिरच्या आम्ही या ठिकाणी त्यांच्या त्या बॅनरला त्या मिरच्यांची झोंबी दिलेली आहे. त्याला आपण आपल्या विदर्भाच्या भाषेत धुनी म्हणतो. आणि आता बावनकुळे साहेबांना आम्ही सांगतो की बावनकुळे साहेब, शेतकरी हा कर्जमाफीसाठी स्वतः आग्रही नव्हता. तुम्ही म्हटलं होतं सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही कर्जमाफी करू, आणि तुम्ही दिलेला शब्द आता पाळत नाही आहे. शेतकऱ्यांच्या मताची तुम्ही प्रतारणा केलेली आहे. आणि दुसरीकडे तुम्ही म्हटलं की आम्ही समिती नेमतोय, पण समिती कशासाठी नेमताय, का नेमताय याचा उलगडा अद्याप झालेला नाही. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा, त्यांच्या विधवांचा, त्यांच्या मुलाबाळांचा आणि आंदोलन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचा बावनकुळे साहेबांनी अपमान केला, नौटंकी म्हटलं. म्हणून याला उत्तर देण्यासाठी आमचं याचं आंदोलन आहे. आणि याच्यातही सरकारला जर राग आले नाही आणि सरकारने जर कर्जमाफीची घोषणा केली नाही, तारीख दिली नाही, तर माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात 2 ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काल अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बच्चूभाऊचं आंदोलनाला, जे शेतकऱ्याचं आंदोलन आहे, दिव्यांगाचं आंदोलन आहे, महाराष्ट्रामध्ये जे सध्या दिव्यांग शेतकरी जे आत्महत्या करत आहे, त्या आत्महत्याच्यासाठी फक्त महाराष्ट्रातला एकमेव नेता बच्चूभाऊ 7 दिवस उपाशी राहिले आणि 150 किलोमीटरचा प्रवास त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी केला. आणि त्या आंदोलनाला खोटारडं म्हणणं आणि त्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं, त्या बावनकुळेचं आम्ही इथं मिरचीचा धुनी देऊन या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याच्या बॅनरला मिरचीची धुनी देऊन त्याचा निषेध केलेला आहे. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. जाहीर निषेध. आता अमरावती दौऱ्यावर त्यांनी आले तर प्रहार जनशक्ती पक्ष त्यांचा घेराव करेल आणि त्याला काळे झेंडे दाखवल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष स्वस्थ बसणार नाही. बच्चूभाऊचं आंदोलन जर नौटंकी आहे, 1 दिवस उपाशी राहा, घरून काजू बदाम खजूर खाऊन निघता तुम्ही, आणि तुम्ही 7 दिवस पाण्यावर राहणारा नेता महाराष्ट्राच्या दिव्यांगासाठी 150 किलोमीटर त्याच्या पायाला फोडे आले भाऊच्या. ते फोडं तुम्हाला दिसले नाही का? पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं. तुम्हाला शेतकऱ्याचं काहीच देणं काय? 2 आत्महत्या झाल्या 15 दिवसात या अमरावती जिल्ह्यामध्ये. तुम्ही साधा त्यांचा उल्लेख सुद्धा केला नाही, त्यांच्या घरी सुद्धा गेले नाही. तुमचं शेतकरी प्रेम हे खोटं आहे. तुम्ही शेतकरी द्रोही आहे, म्हणून शेतकरी तुम्हाला धळा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बावनकुळेचा जाहीर निषेध.